तुम्हाला दाखवलं मी जेवण काय केलं आहे आणि आम्ही आता इकडे गाडी पार्क केली आहे। दादर मार्केटमध्ये कुठेही गाडी अवेलेबल नाही आहे पार्किंग, तर त्याच्यामुळे आम्ही इथे पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करून दादर मार्केट फिरणार आहे आणि तिकडनं काय काय घेणार आहे तुम्हाला दाखवते। इकडे आहे दादर मार्केट। स्टेशनच्या जवळच आम्हाला इकडे पार्किंग लॉट भेटला आहे। दादर मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला भेटेल आणि स्वस्त पण मार्केट आहे। कुर्ते, कानातले, चष्मे, मोबाईल्स कवर, टी शर्ट्स वगैरे भरपूर अशी व्हरायटी होती। खरंच खूप छान वाटलं मला दादर मार्केट। दादर स्टेशन आहे। इकडे तुम्हाला खूप छान छान व्हरायटी भेटेल। कुर्ते पण खूप छान आहेत आणि कानातले सगळ्या प्रकारचं म्हणजे इकडे घरचं पण सामान भेटणार आहे आणि खूप छान आहे। दादर मार्केट मला खूप आवडलं आणि पप्पाला थोडा त्रास होत होता, दम लागल्यासारखा होत होता, म्हणून आम्ही पप्पाला तिकडेच बसवलं आहे मागे। चांगली जागा बघून पप्पा तिकडेच बसले। मी आणि आई जाते मार्केटमध्ये। ही कुर्ती आम्हाला 200 रुपयाला भेटली आहे। दादर स्टेशन समोर आहे आणि ह्या साईडला हे मार्केट आहे। हे 200-250 रुपयाला विकतात, पण आज 200 मध्ये देत आहे। तुम्ही या इकडे बार्गेनिंग करून घेतील कदाचित। आर्टिफिशियल ज्वेलरी पण छान होती। मी मंगळसूत्र आणि कानातल्याचा सेट घेतला, हा पण मला खूप आवडला आणि ह्याची किंमत होती 300 रुपये। थोडीफार शॉपिंग केलेली आहे। थोडं म्हणजे जे जे आवडले ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमची एवढी साईज भेटत नाही इकडे प्रॉपर, त्याच्यामुळे आम्ही कपडे घेण्याचा जास्त रिस्क घेत नाही आहे।
अशा प्रकारे हा आमचा दादरचा ब्लॉग संपलेला आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मंदिराचे दर्शन आम्ही कसे केले ते बघायला भेटेल. जेवलो पण, शॉपिंग पण केली. आणि हे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती यायला लागेल, मातोश्री 2311. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कसा वाटला मम्मी पप्पा बरोबरचा हा परत व्हिडिओ मला नक्की सांगा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.